ओम शांती. आज आपण शिकणार आहोत गुलाबाचं स्पेल. म्हणजेच गुलाबाच्या स्पेलला मराठीमध्ये गुलाबाची खालचा जो भाग असतो त्या गुलाबाच्या पाकळीला म्हणजे पानांच्या पाकळ्यांना स्पेल असं म्हटलं जातं. तर त्याच्यासाठी आपल्याला अंगठ्याजवळच्या मधल्या बोटावरती आपण लोकर गुंडाळून घ्यायची आहे. आणि हा जो आपला मधला बोट आहे त्याच्यावरती वरतून लोकर घ्यायची आणि खालच्या साईडने वरती आणायची. आता हा जो हुक आहे त्याला आपण इथे मधून टाकायचं आहे, लोकरीच्या मधून टाकायचं आहे. आणि जसं आपण स्लिप नॉट घेतो त्याच पद्धतीने आपण हुकमध्ये लोकरीच्या वरतून घ्यायचं आहे आणि लोकर ओढत या दोऱ्याच्या खालून वरती आणायची आहे. पुन्हा एकदा दाखवते. हा हुक बोटाच्या मधून लोकरीच्या वरती आणून हा हुक आपण या दोऱ्याच्या खालून वरती आणायचा आहे. आणि हा जो लूप आहे त्या लूपमधून आपल्याला पुन्हा लोकर ओढून घ्यायची आहे. ही झाली आपली 1 चेन. आता 2 चेन. आता आपण आपल्या बोटातून हा दोरा म्हणजेच लोकर काढून घ्यायची आणि आपल्या ह्या दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित लोकर धरून ठेवायची. जर तुम्हाला मॅजिक रिंग अशी पकडता येत असेल तर तुम्ही असं पकडू शकता. फक्त आपल्याला हा जो दोरा आहे याला मॅजिक रिंगला आणि दोरा दोन्ही व्यवस्थित पकडून ठेवायचा आहे. आता आपल्या ह्या 2 चेन झाल्यानंतर आपल्याला डबल क्रोशा घ्यायचा आहे. हुक खालून घेऊन वरच्या साईडने आणायच्या लोकरीचा. मग आपण ह्या रिंगमधून हुक टाकून लोकर ओढून घ्यायची आहे. पहिल्या 2 लूपमधून लोकर ओढून घ्यायची, परत दुसऱ्या 2 लूपमधून आपण लोकर ओढून घ्यायची. हा झाला आपला दुसरा डबल क्रोशा. आता पुन्हा आपल्याला तिसरा डबल क्रोशा बनवायचा आहे. व्यवस्थित असं आपण मधल्या बोटामध्ये ही रिंग पकडून ठेवायची. लोकरीचं टोक आणि रिंग पकडून ठेवायची. आपला हा तिसरा डबल क्रोशा. चौथा डबल क्रोशा. आता तुम्ही बोट काढून घेतला तरी चालेल. आपले एकूण 1 2 3 4 डबल क्रोशे झाले. आता आपल्याला इथे 5 डबल क्रोशा, 6 डबल क्रोशा आणि आपण वाटलं तर ही हळूहळू रिंग टाईट करत येऊ शकतो. एकूण आपण 20 डबल क्रोशे बनवून घेऊया. इथे 20 डबल क्रोशे कंप्लीट झाले. आता आपण ही जी लोकर आहे तिचं जे टोक आहे याला आपण टाईट ओढून घ्यायचं आहे. टाईट करायचं आहे. आता आपल्याला आता इथे आपण 20 डबल क्रोशे करून घेतले. मग आता लास्टला आपल्याला इथे जिथे आपण स्टार्टिंगला डबल क्रोशा घेतला होता त्याच्यातून हुक टाकून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. ही झाली आपली स्लिप स्टिच. आता आपल्याला 7 चेन बनवायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 चेन झाल्या. 1 चेन, ही 1 चेन आपल्याला स्किप करायची आहे इथली फर्स्ट. सेकंड चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. सेकंड चेनमधून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे.
सिंगल क्रोशा, नेक्स्ट मध्ये हाफ डबल क्रोशा, नेक्स्ट चेन मध्ये हाफ डबल क्रोशा, नेक्स्ट चेन मध्ये डबल क्रोशा, आता नेक्स्ट चेन मध्ये आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे। ट्रिपल क्रोशासाठी आपल्याला हुकवरती 2 लूप घ्यायचे आहे, एकूण 3 लूप झाले आणि नेक्स्ट चेनवरती आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा 1 2 आणि 3 टाइम आपण हुक काढून घेतला। पुन्हा आपल्याला हुकवरती 2 बेडे घ्यायचे, 2 लूप घ्यायचे आहेत, एकूण 3 लूप झाले आणि लास्ट चेनमधून आपल्याला हुक टाकून लवकर ओढून घ्यायची। पहिल्या 2 लूपमधून हुक काढला, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा असे 3 टाइम आपण लूपमधून हुक काढून घेतला आहे। तर आपला हा ट्रिपल क्रोशा कंप्लीट झाला इथे। आता ही आपली स्पेलची म्हणजे बुडाची एक पाकळी पूर्ण झाली। आता 1 2 3 1 2 3 3 चेन स्किप करायचे आहे आणि चौथ्या नंबरच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे। 3 चेन स्किप करून चौथ्या चेनमध्ये काम करायचं आहे, वर्क करायचं आहे, स्लिप स्टिच घ्यायची। आता आपल्याला पुन्हा 7 चेन घ्यायच्या 1 2 3 4 5 6 7, एकूण आपण आता 7 चेन घेतल्या। पहिली चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे। नेक्स्ट चेनवरती सिंगल क्रोशा, नेक्स्ट चेनवरती हाफ डबल क्रोशा, नेक्स्ट चेनवरती डबल क्रोशा, नेक्स्ट चेनवरती ट्रिपल क्रोशा, नेक्स्ट चेनवरती ट्रिपल क्रोशा, पुन्हा आपल्याला 3 चेन स्किप करायचे 1 2 1 2 3 4 नंबरच्या चेनवरती स्लिप स्टिच आणि पुन्हा 7 चेन घ्यायचे 1 2 3 4 5 6 7। सेम आपल्याला आता अशा हे पेटल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला स्पेलचे। आता आपण 1 2 3 4 5 हे 5 पेटल्स तयार झाल्यानंतर ही 5th पेटल आहे 1 2 3 4 चेन 3 चेन स्किप करून 4th नंबरच्या चेनवरती आपण स्लिप स्टिच घेणार आहोत। 1 चेन घेऊन इथे आपण 3 चेन स्किप करून 4th नंबरच्या चेनवरती स्लिप स्टिच घेतली आहे, 1 चेन घेतली। आता आपण लवकर कट करून घेऊया। आता पण या लोकरीला हाईड करून घ्यायचं आहे। लोकर टाईट करून दोन्ही लोकर व्यवस्थित, दोन्ही टोकं लोकरीचे व्यवस्थित गाठ मारून पक्क करायचे। आपण पॅक करून घेऊया या लोकरीला, गाठ बांधून घेऊ। दोन्ही लोकर आहेत त्यांच्या दोन्ही टोकांना आपण पॅक करून घेऊया आणि यान उरलेली यान कट करून टाकायची।
हे आपलं स्पेल तयार झालं आहे. हे आपलं लोकरीचं स्पेल तयार झालं आहे. ही मधली साईड आहे, ही बॅक साईड आहे.